नमस्कार, मी प्रियदर्शनी तुम्हा पुन्हा एकदा स्वागत मॅक्स वुमन मध्ये. मी ना तुम्हाला काही शब्द सांगणार आहे आणि हे शब्द कुठे वापरतात असा एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ना थोडंसं या शब्दांकडे नीट आणि बारकाईनं ऐकण्याचा प्रयत्न करा. बघा, मी पहिला शब्द सांगतेय, हुर्र. हा शब्द आपण कधी वापरतो तुम्हाला आठवतंय का? किंवा तुम्हाला माहिती आहे का? नाही ना. आय एम डॅम शुअर की 90 मध्ये जन्मलेली जी काही मुलं असतील त्यांना किमान हे शब्द आसपास कशासाठी वापरतात हे किमान अंदाज तरी बाळगता येईल. पण 90च्या नंतर जे कोणी जन्मलेले असतील आणि खास करून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा ठिकाणी जन्मलेले असतील त्यांना मात्र हा शब्द नक्की काय आहे म्हणून ते गुगल करतील. पण सगळ्या गोष्टी गुगलवर सापडत नाही. तर आपण गुगल बद्दल बोलणार नाही आहोत. मराठी एक नवीन चित्रपट सिनेमागृहामध्ये आलेला आहे आणि त्याचं नाव आहे गाब. हा गाब म्हणजे नक्की काय आहे आणि या गाब शब्दाचा अर्थ काय आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच मी आमंत्रित करतेय गाबच्या पूर्ण टीमला. तर मी स्वागत करते सायली. सुरुवातीला मी सायलीचं स्वागत करते. अनु जे या दिग्दर्शक आहेत या गाब. नंतर मंगेशचंही मी स्वागत करते. एकंदरीतच मंगेशचा कॅमेरा बहुधा काहीतरी डिस्कनेक्ट झालेला आहे. अनु, मी थेट तुमच्याकडे येते. जसं मी सांगितलंय की हे जे शब्द आहेत हे शब्द खरं तर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर इथे जन्मलेल्या मुलांना क्वचितच माहिती असतील. तर या सगळ्या शब्दांबद्दल तुमचं मत काय आहे आणि तुम्हाला हे शब्द माहिती आहेत का? हा माझा पहिला प्रश्न. हॅलो, येतोय आवाज येतोय मला तुमचा. ओके. तर तुम्ही जो प्रश्न विचारला खूप इंटरेस्टिंग सुरुवात होती. व्हिडिओ वगैरे काही. हॅलो हॅलो, येतोय मला आवाज येतोय तुमचा. ओके. तर खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारला प्रिया मॅडम तुम्ही की हेरू वगैरे शब्द तुम्ही कधी ऐकलेत का. आणि खरंच आहे, आजच्या काळातल्या मुलांना हे शब्द कितपत माहिती आहेत ही खरंच शंका आहे. पण इंटरेस्टिंगली आजच्या काळातल्या तुम्ही मुलांना जर विचारला की जे मुंबई, पुण्यामध्ये राहतात तर त्यांना जर दूध कोण देतं असं विचारलं तर ते सांगतात की भैया दूध देतो. म्हणजे इथं पासून आपली सुरुवात आहे. तर हे खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आमचा असाच हेतू होता की हे जे शब्द माहिती नाही आहेत तो ह्या चित्रपटाच्या निमित्तानं लोकांना इंट्रोड्यूस करून द्यावा, त्याची माहिती करून द्यावी. अगदीच. मी सायली तुझ्याकडे येते. सायली जे आहे ते मेन कॅरेक्टर आहे गाबचं, असं म्हणायला खरं तर हरकत नाहीये. पण सायली, एखाद्या चित्रपटामध्ये जाताना आपल्याला अपेक्षित असतं, म्हणजे मेजरली अपेक्षित असतं की ग्लॅमरस चेहरे आणि ग्लॅमरस रोल आपल्याला पाहिजे. गाब मध्ये किती ग्लॅमर आहे आणि हे ग्लॅमर तू कसं एन्जॉय केलं? ग्लॅमर मी म्हणेन, खरंच तुम्ही म्हणालात की प्रत्येक ऍक्टर एक्सपेक्ट करत असतो आपल्या पहिल्या फिल्म मध्ये. आणि माझ्या वाट्याला सगळ्याच गोष्टी आलेल्या आहेत. फक्त असं ड्रामा आलेलं नाही तर ग्लॅमर सुद्धा आलेला आहे. आमची जी दोन्ही गाणी जी काय म्हणू कोरिओग्राफ झालेली आहे ती इतकी सुंदर, इतकी कमर्शियल आणि मसालेदार हिट गाणी आहेत ज्यांना खूप छान व्ह्युअर्स आहेत. आता जवळपास 4.5-5 लाखांचे व्ह्युअर्स आहेत. सो लोक एन्जॉय करतायत गाणी फार आणि ग्लॅम वाढतंय दिवसेंदिवस. एकदम बरोबर. खरं तर ग्लॅमरच्या कल्पना ज्या आहेत त्या खूप वेगळ्या पद्धतीच्या असतात. त्याची आपण कशी करू तशी मला असं वाटतं तयार होते. मंगेश, मी तुमच्याकडे येते. एखादा नॉन ग्लॅमरस म्हणता येईल किंवा ग्रामीण विषय घेऊन एखाद्या गोष्टीचं चित्रण करावं किंवा त्याची चित्रपट निर्मिती करावी असं अनुपणी तुमच्यामध्ये नक्की केव्हा ठरलं? मंगेशचं बहुधा नेटवर्क जे आहे ते दिसत नाही. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं चांगल्या पद्धतीने देऊ शकाल. मुळात जसं तुम्ही माझी प्रश्न विचारला, सायलीला जो विचारला की ग्लॅमरस
ग्लॅमरस म्हणून. तर मी सांगेन की तो गावाकडचा रांगडेपणा आहे आणि त्या रांगडेपणामध्ये ग्लॅमर आहे. आणि तेच तिच्यामध्ये नॅचरल जे काय जो रांगडेपणा आहे, जो एक बोलणेच आहे तिच्यामध्ये, तो तिनं तिच्या अभिनयातून त्या कॅरेक्टर मधून खूप सुंदर दाखवलाय आणि तिनं त्या कॅरेक्टरला 4 चांद लावलेत असं म्हणायला हरकत नाही. आणि आता थँक्यू राहता अनुप. राहिला प्रश्न मंगेशच्या आणि हे सुचलं कसं, तर ही स्टोरी एकदा असंच मी माझ्या बहिणीच्या, हॅलो, आवाज हा येतोय? येतोय येतोय. ओके. तर एकदा मी असाच माझ्या बहिणीचं काम करतात आणि त्याच दरम्यान मी एका शॉर्ट फिल्मवर मी काम करत होतो आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे ही समस्या आहे आणि जो मी शॉर्ट फिल्म जी मी करत होतो ती स्त्री पण हत्येवरची होती. त्यामुळं आणि रिसर्च लक्षात आलं की बाबा हा विषय कधी आलेला नाही आहे आणि या निमित्तानं गावच्या मातीतली रांगडी प्रेम कथा दाखवावी. एक असं प्रेम की जे आज पण कधी पडद्यावर आलं नाही, एक अशी लव्ह स्टोरी रेडा आणि म्हशीच्या माध्यमातून दाखवावी, प्रेक्षकांना त्या ओळीची जोडीची ओळख करून द्यावी, या हेतूनं या चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. अगदी हा चित्रपट जो आहे हा बेसिकली कोल्हापूर भागामध्ये चित्रित केला गेलेला आहे. तर तुम्ही इतर लोकेशन सोडून कोल्हापूरला का निवडलं असा माझा डायरेक्ट आणि थेट प्रश्न आहे. सायली, मी तुझ्याकडे पण येणार आहे याच्यानंतर. मुळात उत्तर मी तिथलाच आहे, कोल्हापूरचा आहे, सीमा भागातला आहे. त्यामुळं ही इथल्या गोष्टींची मला जाणीव होती. सगळ्यात महत्वाचं इथली लोकांचा माझा परिचय चांगला होता. त्यामुळं इथले लोकेशन डोक्यात बसलेले होते आणि त्यांना डोळ्यासमोर ठेवून मी त्याचं लिखाण केलेलं होतं. त्यामुळं लोकेशन शोधणं असेल किंवा ते जिवंत करणं असेल, ते मला माझ्यासाठी जास्त मोठं चॅलेंज नव्हतं. आणि मी माझ्या सोयीसाठी म्हणा किंवा रेडा जो होता तो 10 खेड्यांच्या मध्ये म्हणून एकच असतो आणि जो आम्हाला इथं मिळाला तो एकच होता. त्यामुळं रेडा तिथं असल्यामुळे आम्हाला चॉईस नव्हता दुसरा. ओके, म्हणजे हिरोच्या साधारणतः लोकेशन नुसार तुम्ही त्याच्या सोयीनुसार हो हो. बऱ्याचदा हिरो हिरोईन्सचे टँट्रम्स असतात, ते टँट्रम्स तुम्ही सहन केलेले असं खर म्हणतात. खरंय खरंय. पण येणार आहे. अनुपने खरं तर उत्तर दिलेलं आहे तुम्ही येण्याआधी, पण मी तुम्हाला तुमचा पर्स्पेक्टिव्ह हवा आहे. एखाद्या ग्रामीण भागामध्ये जाऊन आपण चित्रित करावं किंवा ग्रामीण प्रश्नांवर आपण भाष्य करावं असं का वाटलं? माझ्यासाठी होता, सॉरी. अगदी हो. या सॉरी. ओके. ऍक्च्युली ओके. ऍक्च्युली हा चित्रपट चित्रित करण्याच्या मागचं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे अनुपनं मला जे स्टोरी कन्सेप्ट वगैरे जी समजावून सांगितलेली होती ती होती. आणि जसं अनुपने सांगितलं की आम्ही त्याच भागामधले आहोत, तर मी देखील कोल्हापूरचाच आहे आणि ह्याच भागामधील आहे. त्याच्यामुळे माझं राहणं खाणं पिणं वगैरे सगळ्या गोष्टी या मातीशी निगडीत आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्या मातीमध्ये असतानाच आम्ही पण ह्या मातीमधलं आम्हाला काहीतरी देणं लागतं आणि त्याच्यामधून आम्हाला काहीतरी चांगला एक वेगळा एक्सपिरियन्स लोकांपर्यंत पोहोचवायला मिळत आहे. म्हणजे काय म्हणतो आपण गावाकडचे एक राहणीमान केरवळ वगैरे या सगळ्या गोष्टी जे माणसं मिस करतायत ना आजकाल शहरामध्ये राहून. शहरामध्ये बर्गर खायला मिळतो पण गिन्ना खायला नाही मिळत. तर हा आमचा गिन्ना ह्या मूवीमध्ये आम्हाला बघायला मिळणार. शहरातल्या माणसाने गिन्ना म्हणजे खरवस तो आम्हाला या मूवीमध्ये बघायला मिळणार. तर त्या गोष्टीसाठी म्हणून मी म्हटलं की हा ठीक आहे, या काही वेगवेगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या गोष्टी शहरातल्या माणसांना अनुभवायला मिळतील, ज्या खेड्यातलं लूक आहे किंवा खेड्यातलं रांगडं जीवन वगैरे जे आपण म्हणतो ना ते अनुभवायला मिळेल. आणि मी हे अनुभवलेलं आहे स्वतःहून आणि इथं मी आज शहरामध्ये ते मिस करतोय. तर या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून मी अनुपला या गोष्टीसाठी होकार दिला आणि मी हो म्हटलं. अगदीच. खरं तर या निमित्ताने बऱ्याच ग्रामीण भागाच्या टर्मिनॉलॉजी ज्या आहेत त्याही मला वाटतं नव्यानं समोर येतील. मी विकास सर तुमच्याकडेही जाते. मराठी चित्रपट म्हणजे खरं तर ग्रामीण कल्चर किंवा ग्रामीण चित्रीकरण करण्यासाठी बऱ्याचदा लोकेशन वापरलं जातं. पण शहरातून येऊन किंवा ग्लॅमरस दुनियेत वावरून नंतर तुम्ही जेव्हा ऍक्टिंग करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये जाता, तर काय नवीन नवीन किस्से तुम्हाला कळाले किंवा काय नवीन नवीन गोष्टी तुम्हाला कळाल्या? विकास सर.
हॅलो, विकास माईक माईक आवाज तुमचा नाही म्यूट. हॅलो हॅलो हॅलो. हा आता सर्वात प्रथम धन्यवाद. आणि मुळात अनुप आणि मंगेश जसे या भागातले तसे मीही याच भागातला आहे. बरेच वर्ष मुंबईत आता आहे, त्यामुळे पण ह्या चित्रीकरणासाठी मी इथे यायला लागलो. आणि नव्यानं म्हणाल तर त्या भागातले प्रत्येक भागातलं म्हणजे एक साधारण ठराविक अंतरानंतर भाषा आणि सगळं बदलत जातं. तसंच त्या भागातली म्हणजे गडिंग्लजमधली आणि त्या गावातली संस्कृती आणि सगळं जवळून बघायला मिळालं. सवयीचं होतं. हा सगळा वावर जो होता सवयीचा होता. त्यामुळं खूप सोपं गेलं आणि म्हणजे कसं एक जुन्या आठवणीत गेल्यासारखं रमलो तिथं. हे जास्त बरं होतं शहरी वातावरणापेक्षा. आणि मला तुम्हाला मंगेशला आणि अनुपना जो तुम्ही प्रश्न विचारला त्याचं एक उत्तर द्यावंसं वाटतं की त्याशिवाय आमच्यासारख्या मालाला उठाव झाला नसता. आमच्यासारखा माल उठवलं नसतं तर तो त्या दोघांनी मिळवला आणि आम्हाला भूमिका दिली. साठी मी तुझ्याकडे येणार आहे. विकास सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की जसं लोकेशन बदलत जातं त्याप्रमाणे भाषा बदलते, त्याप्रमाणे लोकही बदलतात. आणि कोल्हापूरची खासियत आहे तिथे रांगडेपणा हा जास्त आहे. हे सगळे कॅरेक्टर्स गापचे करताना काय तू नक्की अभ्यास केला आणि काय तुला नक्की अनुभव आले? म्हणजे खूपदा असं होतं की आपल्याला अनेक गोष्टी माहिती नसतात, मग ऍक्टर म्हणून तुम्ही त्याचा अभ्यास करायला सुरुवात करता आणि मग ती भूमिका निभावण्यासाठी तयार होता. तर असा काही अभ्यास तू केला होता का कुठल्या कॅरेक्टर्सचा? मॅडम, मी आधी तुम्हाला ना मगाशी एका प्रश्नाचं उत्तर देते की तुम्ही म्हणालात की कोल्हापूर सारख्या शहरामध्ये गावामध्ये ग्रामीण सिनेमा चित्रीकरण होतं, ग्रामीण सिनेमांचं. तर मला वाटतं तसं नाहीये. बॉलिवूड स्वतः येऊन इथे चित्रीकरण करतं. जर तुम्ही चेन्नई एक्सप्रेस बघितलं असेल तर शाहरुख खानच्या त्या सिनेमाचे काही सीन्स इथे शूट झालेले आहेत कोल्हापूरमध्ये. तर मला वाटतं की फक्त आपण म्हणू की ग्रामीण सिनेमाच कोल्हापूरमध्ये शूट होत नाही, तर बॉलिवूड सुद्धा इथे येऊन शूट करतं. आणि खरंच कोल्हापूर काय म्हणू आपण निसर्गाने नटलेलं आहे, वैविध्यपूर्ण आहे. त्यामुळे लोक इथे येतात. आणि ऑफकोर्स या सिनेमासाठी काय मेहनत घ्यावी लागली तर भाषेची मेहनत घ्यावी लागलीच. कारण मुंबई सारख्या शहरातून आपण येतो आणि एक वेगळं कल्चर आहे, वातावरण आहे. आणि कोल्हापूरचं एक वेगळं कल्चर आहे, वातावरण आहे. त्यामुळे तिथली भाषा, तिथले लोक, खानपान सगळं नवीन होतं माझ्यासाठी. पण आमच्या दिग्दर्शकांमुळे ते मला शक्य झालं. खूप पटकन मी ग्रास्प केल्या गोष्टी. आणि मुंबईत सिनेमा फार आवडतो आता लोकांना. कारण ते म्हणतात की अरे आम्हाला असे म्हणजे ग्रामीण विषयावरचे किंवा काय म्हणू रांगडी हिरोईन पण मध्ये गाण्यात असे पूर्ण तिचे केस उडतायत आणि स्लो मोशन चाललंय असं आम्हाला फार बघायला मिळत नाही. तर मुंबईच्या पुण्याच्या लोकांना बघायला मिळतंय आता ते. अनुप, मी सायलीने जे सांगितलं त्या प्रश्नाकडे खरं तर येणारच आहे की शेतकरी प्रश्न असतील किंवा ग्रामीण प्रश्न जे असतील हे बऱ्याचदा आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. तू मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा सगळ्या ठिकाणी जरी वावरत असतील तरी या प्रश्नांना सहानुभूती मिळते पण ग्लॅमर मिळत नाही. मग असं असताना इतका नॉन ग्लॅमरस विषय जो कदाचित प्रेक्षकांना समजेल नाही समजेल अशी शंका तुझ्या मनामध्ये आली का? आणि येस आपल्याला आता हे करायचंच आहे असं तू नक्की केव्हा ठरवलं? मुळात खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही की हा तुमचा मुद्दा बरोबर आहे की अशा सामाजिक विषयांना चित्रपटांना ग्लॅमर मिळत नाही. पण असं असलं तरी ही जी रेडा म्हैस ही जी कथा आहे तर त्यांचं स्वतःमध्ये ग्लॅमर आहे, त्यांचं मध्ये एक विश्व आहे आणि ते खूप इंटरेस्टिंग विश्व आहे. आणि जेव्हा विचार करत होतो तेव्हा म्हटलं की का ह्याच्यावर कसं व्हायचं की पोटात घोडे ओरडायचे, कावळा ओरडायचा. आता रेडा पळतोय पोटामध्ये, आमच्या हिरोच्या पोटामध्ये रेडा दुडतोय. तर का म्हटलं रेडाला इतकं हीन बघितलं जात आहे तर आपण थोडंसं त्या रेडाला ग्लॅमर मिळवून देऊया. आणि मी माझ्या या कन्सेप्टवरती ठाम होतो, क्लिअर होतो. कारण हे खूप इंटरेस्टिंग विषय होता आणि ज्या पद्धतीने आम्ही पडद्यावरती मांडलंय ते कुठेही आम्ही समाज प्रबोधन करतोय किंवा असा आव आणलेला नाही. एक छान लव्ह स्टोरी आहे की जी लोकांना बघायला आवडेल आणि त्या माध्यमातून एक गावाकडचं विश्व, एक रांगडं विश्व
त्याची लोकांना ओळख करून द्यावी, हे ह्या पटकथेच्या बाबतीत मी क्लिअर होतो. आणि जसं क्लिअर होतो तसंच मी पडद्यावरती ते मांडण्याचा प्रामाणिक केलेला आहे. अगदी खरंय, जसं तुम्ही सगळ्या जणांचं म्हणणं आहे, नॉस्टॅल्जिक तुम्ही फील करता हे शूट करत असताना. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात कुठलं तरी आपलं ओरिजिनल गाव जे आहे ते बसलेलं असतं आणि त्या गावाबद्दल हो. थोडी पण सहानुभूती अजूनही आपल्याला शिल्लक असते. जेव्हा जेव्हा गरज वाटते तेव्हा तेव्हा आपण हळूच तिथे मागे डोकवायला बिलकुल विसरत नाही. अनेकदा गावं ओस जरी पडलेली असली तरी मला असं वाटतं की माणसांच्या मनातनं गाव कधी जात नाही. पण हे गाव आणि त्याच्याशी इमोशनल अटॅचमेंट असणं वेगळं आणि एखादा चित्रपट उभा करताना त्याची ही सगळी पैशांची गुंतवणूक असेल, त्याच्यानंतर हे सगळे रिसोर्सेस उभं करणं असेल, हे कोल्हापूरमध्ये राहून, कोल्हापूरमध्ये खरं तर जसं सायलीनं सांगितलं की ज्या पद्धतीनं बॉलिवूडचा पाया जो आहे तो खरं तर कोल्हापूरमध्ये रचला गेलेला आहे. पण आज आपण कोल्हापूर चित्रपट सृष्टीचा जर विचार केला तर जवळजवळ संपत आली असं म्हणायला हरकत नाही. आणि या सगळ्या स्थितीमध्ये मंगेश असेल किंवा अनुप, तुम्हाला दोघांना असेल, तुम्हाला दोघांना एवढा रिस्क घ्यावा असं का वाटतं? नाही, याच्यामध्ये मंगेशचं श्रेय आहे, कारण पैशाचं सोंग घेता येत नाही. अगदी खरं. आणि त्यानं ज्या इतक्या विश्वासाने पाठीमागे उभा राहिला ते खरंच त्यासाठी त्याचं खरंच कौतुक. आणि मला वाटतं याचं उत्तर मंगेश जास्त चांगलं देऊ शकेल. कारण त्यानं बरीचशी ह्याच्यात फक्त एक मंगेशचं खरंच कौतुक आहे की त्यांनी म्हणजे हा खरा सिनेमा म्हणजे कोल्हापुरातला तुमचा मुद्दा होता की कोल्हापुरातल्या चित्रपट निर्मिती कमी होत चालली, तर त्याची सुरुवात आहे. ही आमची ट्युटोरियल म्हणा, ही आमची वार्षिक परीक्षा आहे, एक चाचणी परीक्षा आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. पण हा पूर्णपणे मातीतल्या माणसांचा, मातीतल्या गोष्टीची सगळ्या कलाकार म्हणजे आता हे सायली पण असेल आणि कैलास पण असेल, हे सुद्धा त्यांच्या गावातले वेगळे वेगळे मातीतलेच कलाकार आहेत. त्यात कामानिमित्त मुंबईत आलेले आहेत. पण हा संपूर्ण सिनेमा रिस्क घेऊन म्हणजे मंगेशनी रिस्क घेऊन, अनुपनं मन लावून तो कोल्हापूरच्या मातीतली गोष्ट कोल्हापूरतल्या माणसांना घेऊन तिथल्या तंत्रज्ञानानं म्हणजे स्पॉट बॉय असेल किंवा सगळे जे तंत्रज्ञ सुद्धा जे होते, म्हणजे कितीही काही झालं तरी काही निर्मिती होत होत्या त्या म्हणजे लोकेशन फक्त कोल्हापूर आणि बाकी सगळे बाहेरचे कलाकार. पण हा पूर्णपणे इथल्या माणसांचा सिनेमा आहे. ही सगळ्यांची फिल्म आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. मंगेशचं खरंच त्या बाबतीत कौतुक आहे आणि अनुपनं ते लावून धरलं आणि अनुपचा हट्ट मंगेशनं पुरवला. खरं तुम्ही बोललंच पाहिजे. ऍक्च्युली सोंग घेता येत नाही ही गोष्ट वेगळी आहे. सोंगेपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आवड. काय की आवडीला काही आपल्याला पर्याय नसतो आणि हट्ट होता की आपल्याला पिक्चर तर करायचाच आहे. सर्वात महत्वाचा विषय होता म्हणजे की एक चांगली टीम लाभणं म्हणजे प्रोड्युसरसाठी फार महत्वाचं असतं. सगळ्यात महत्वाचा विषय की पैसा आपला जो वेस्ट जातो तो कशामध्ये जातो, जर का आपल्याला टीम चांगली जर का नसेल तर ह्या गोष्टीमध्ये आम्हाला एक तरी खात्रीशीर झालंय की टीम आम्हाला फार चांगली भेटलेली आहे. त्याच्यामुळे मी त्या गोष्टीच्या बाबतीत तरी सॅटिस्फाईड आहे. भले पिक्चर कसा झालाय, केव्हा पार पडणार, कसा होणार आहे, ह्या गोष्टी वेगळ्या झाल्या. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी जे डेडिकेशन दिलेलं आहे ना त्याच्यावरती मला विश्वास होता. आणि सो त्याच्यामुळे मला असं वाटलं की हा ठीक आहे, अनुपचं मी बॅकग्राऊंड बघितलेलं होतं की हा अनुपने काय काय कामं केलेली आहेत किंवा तो कुठंपर्यंत मजल मारू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपण जे कास्टिंग करत आहोत त्या कास्टिंगसाठी आपल्याला काय काय लागणार आहे, ते कास्टिंग आपल्याला कुठंपर्यंत पोहोचवू शकतं, कुठल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवू शकतं, कुठल्या लेवलपर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकतं. सगळ्या ह्या ज्या गोष्टी होत्या, ज्या बारीक बारीक गोष्टी होत्या, तर ह्या गोष्टींमुळे मला एक खात्री पटलेली होती की हा ठीक आहे, आपण जो वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडत आहे तो वेगळा जरी असला तरी प्रेक्षक त्याला चांगले सपोर्ट करतील आणि थिएटरमध्ये त्याला चांगलंच उचलून धरतील. ज्या पद्धतीने आता बाकीच्या काही गोष्टी हा बॉलिवूडमध्ये असं होतं की बॉलिवूडमध्ये जर का आपण एखादा पिक्चर करत आहोत तर बॉलिवूडमध्ये आपल्या एका पिक्चरचं बजेट म्हणजे त्यांचं एका दिवसाचं बजेट असतं फक्त शूटिंग. हा मोठा फरक पडतो. पण त्याच्यामध्ये त्यांचं असं होतं की जवळपास 50-60 कोटी तर त्यांचा नुसता मार्केटिंगवरती खर्च होतो.
पण आपल्या याच्यामध्ये स्टोरी कंटेंट हा फार महत्वाचा असतो, कारण की आपल्या याच्यामध्ये ग्लॅमर जर का दाखवायचं असेल तर आपल्या ग्लॅमरलाच कमीत कमी 15-20 कोटीच्या वरती खर्च होतो, आणि तेवढा आता नवीन प्रोड्युसरकडे पैसा पण अवेलेबल नसतो. तर एक आपल्याकडे वेगळा कन्सेप्ट ही एकच फक्त आता स्ट्रॅटेजी असते. ती वेगळा कन्सेप्ट ही स्ट्रॅटेजी अनुपने मला चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली की ज्याच्यामध्ये मला ही कन्सेप्ट आहे, आणि ती कन्सेप्ट मला फार चांगली वाटली, कारण की आजपर्यंत कधी कन्सेप्ट लोकांच्या समोर आलेली नव्हती. आजपर्यंत हा एक्सपिरियन्स माणसाने केलेला नाहीये, आणि तो अनुभवण्यासाठी लोक थिएटरपर्यंत येतील हा मला गॅरंटी वाटली. सो त्याच्यामुळे मी या गोष्टीसाठी इन्व्हेस्टमेंटला तयार झालो, आणि आता मला तसा चांगला प्रतिसाद लोकांकडून पण मिळत आहे, त्याच्यामुळे मला फार छान वाटतं. अगदी सायली, तू ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कोल्हापूर म्हणजे रांगडी माणसांचा प्रदेश असं सरधोपट खरं तर सांगितलं जातं. तिथे राहून तुम्ही शूट केलेलं आहे, आणि जे कॅरेक्टर त्याच्यामध्ये पण खूप व्हेरिएशन्स आहे, तर जरा त्याच्याबद्दल सांगशील? कॅरेक्टर म्हणून मी कॅरेक्टर बद्दल फार सांगणार नाही, कारण माझं म्हणणं आहे की कॅरेक्टर बघायचं असेल तर थिएटर मध्ये या आणि तिकीट काढा. पण मी बरोबर तुम्हाला सांगेन की एक छान उन्हाळ अशी उडाण टप्पू मुलगी आहे, आणि तुम्ही तिच्या प्रेमात पडा जेव्हा तुम्ही थिएटर मध्ये याल तेव्हा, कारण ती तितकी लवेबल आहे आणि काय म्हणू बिनधास्त प्रेम करणारी मुलगी आहे. त्यामुळे मी इतकंच सांगेन की ह्या मुलीला जर तुम्हाला बघायचं असेल फुलवा नावाच्या, तर तुम्ही थिएटर मध्ये या. आताच्या घडीला आणि स्पेशली जेव्हा कुठल्याही ग्लॅमर इंडस्ट्री मधनं जरी आलेले असलो तरी विदाऊट ग्लॅमर सोडून जे चित्रपट तयार होतात, मला सपोर्ट करणं हेही म्हणून मोठं काम आहे. अनुप, मी तुमच्याकडे येते. आपली वेळ अगदी आजकाल म्हणता येईल की ज्याला सेन्सिटिव्हिटी खूप जास्त असते, लोक खूप भरभरून बोलतात, त्याचे सोल्युशन देत नाही. अशा सगळ्या प्रश्नांना हात घालताना तुम्हाला भीती नाही वाटली का की हा पिक्चर चालेल नाही चालेल? कारण ज्या पद्धतीने मंगेश सांगतो की आम्ही आग्रही होतो कन्सेप्ट बद्दल, तर हा कन्सेप्ट किंवा हा कॉन्फिडन्स तुम्हाला नक्की कुठनं आला? प्रत्येक जण आज मुंबई असेल, पुणे असेल, हा गावाकडून आलेला आहे. प्रत्येकाची नाळ गावाकडे जोडलेली आहे. काही ना काही कारणानं ते गावाशी त्यांचं नातं आहेच. आणि हा एक मला प्रत्येकाच्या मनामध्ये जी लपलेला मातीचा सुगंध आहे, तो मला वाटलं की प्रत्येकाला एक अनुभवायचा आहे परत नव्याने. प्रत्येकाला गावाकडे जाणं शक्य नाही होत प्रत्येक वेळी, किंवा प्रत्येक वेळी गावच्या प्रत्येक सणावारात उत्सवात सहभागी नाही होत आहेत. तर जे काही वातावरण ते मिस करतायत, तर मला वाटलं की ते पडद्यावर त्यांना 1-2 घटकाचा विरंगुळा आपण देऊ शकू. त्यांचं ते हरवलेलं बालपण असेल, किंवा हरवलेलं एक नदी असेल, तो शेत असेल, तो जो वावर असेल, त्याची वेळ आपण त्यांना 1-2 घटकासाठी आठवण करून द्यावी. आणि तो एक विश्वास होता की लोक ते बघायला नक्की पडद्याकडे वळतील. त्यामुळं साहजिकच हा आम्ही धाडस केला. अगदीच. आपण आपल्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय, आणि हा सेम प्रश्न घेऊन मी तुम्हा सगळ्यांकडे येणार की ज्या पद्धतीनं आता रिव्ह्यूज येत आहेत, प्रेक्षक या सगळ्याबद्दल बोलायला सुरुवात झालेली आहे. गाब बद्दलचे रिव्ह्यूज पण आपण बघतोय की सोशल मीडियावर यायला सुरुवात झालेली आहे. तर नक्की फुलवाचं लग्न झालं की नाही झालं, नक्की याच्यामधला काय विषय आहे अनुप? त्यासाठी तुम्हाला यावं लागेल थिएटर पर्यंत, तेव्हा तुम्हाला तेव्हा कळेल. मी असं यामध्ये म्हणेन की आपल्याला फार प्रेम करायला आवडतं, प्रेम घ्यायला आवडतं, मग आपलं ब्रेकअपही होतं, मग आपल्याला दुःखही होतं, आणि हे सगळं आपण आपल्या बाबतीतही अनुभवत असतो, आणि दुसऱ्यासोबत हे झालं तर आपल्याला फार इंटरेस्ट असतो ते बघण्यात की बाबा ह्याचं काय झालं, मग ह्याचं ब्रेकअप झालं, ह्याचं लग्न होणार आहे की नाही होणार आहे असं. तर मला असं वाटतं की तेच आहे की आता फुलवा आणि दादू जे आहेत त्यांचं प्रेम झालंय, त्यांचं ब्रेकअप झालंय, आणि मग ते लग्न करणार आहेत की नाही करणार, तर काय होणार आहे त्यांचं सगळं ओव्हरऑल. तर मला वाटतं हे बघायला प्रेक्षकांना यावं लागेल थिएटरला. अगदीच. विकास सगळ्यात काय मॅटर, तो मॅटर तिकडे काय फुलवाच्या भाषेत सांगायला झालं तर नाही आलं तर मॅटर होईल, असं जे प्रकरण आहे तुम्हाला सिनेमा बघावाच लागेल. खूप मॅटर होईल. आणि ती खरं तर गंमत तिथं बघण्यासारखीच आहे. म्हणजे एक छोटीशी गोष्ट, त्याच्यातली गोष्ट म्हणजे सिनेमाची जी लय आहे ती तुम्हाला तिथं नेऊन ठेवते. म्हणजे तुम्हीच त्यातले एक पात्र आहात असं वाटत राहतं. आणि आम्हाला कुणालाच म्हणजे मंगेश म्हणा किंवा सगळ्या टीमलाच, आम्हाला कुणाला असं शहर आणि ग्रामीण
असं 2 भाग करायचे नाही. ती सगळ्यांनी फिल्म बघावी आणि फुलवाचं लग्न दादूशी झालंय का नाही, का रेड्याशी झालंय, का रेड्याबरोबर ती पळून गेली, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सिनेमा बघितल्यावरच कळते. अगदीच. खरं तर जसं मी सांगितलं की प्रत्येकाच्या मनामध्ये आपलं गाव वसतच असतं आणि या गावाचं भावविश्व मला असं वाटतं जर बघायचं असेल तर ते गावच्या निमित्ताने पुन्हा एकदा थिएटरमध्ये आलेलं आहे आणि त्याचा आनंद हा भरभरून सगळ्यांनी घ्यायलाच हवा. 21 जूनला तो रिलीज झालेला आहे, त्यामुळे तुमच्या शेजारच्या चित्रपटगृहामध्ये तो नक्की आलेला असेल. शेतकरी प्रश्नांबद्दल आपण सतत आसवं गाळत राहतो, पण ते प्रश्न मुळात नक्की काय हे जाणून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं ही कॉमेडीची झाल्यावर का असेल पण ती आपण नक्की बघायला हवी, त्याचा आस्वाद नक्की घ्यायला हवा. मॅक्स वुमनच्या सगळ्या टीमकडनं गावच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. आपण खूपदा या सगळ्या विषयांवर राहतो, थँक्यू. शेतकरी असेल, शहरी असेल, ग्रामीण असेल असे सगळे भाग करत राहतो, पण कुठे ना कुठे शहरी लोकांच्या मनातही गाव वसलेला असतो आणि गावाच्या मनातही शहर. त्याच्यामुळे आपण सगळीच माणसं आहोत, पण या माणसातलं भावविश्व कशा पद्धतीनं बदलत जातं हे सगळं तुम्ही गावच्या निमित्ताने सिनेमागृहामध्ये जाऊन बघायला मला असं वाटतं बघितलंच पाहिजे. ते विसरू नका. या विकेंडला विसरला असेल तर पुढच्या विकेंडला तिकीट बुक करायला विसरू नका. तुर्तास आपण इथेच थांबूया आणि थँक्यू सो मच गावच्या टीमने आपल्याला थँक्यू. वेळ दिला. थँक्यू सो मच. थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि जर का नाही आला Bye. थिएटरला तर लय मोठा मॅटर मॅटर होईल होईल. ना. हा. हम्म.